श्री गुरुपौर्णिमेच्या महापर्वावर अनंत श्री विभूषित परमपूज्य श्री गुरुदेव श्री निवाजी यांचा दर्शन सोहळा श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेतर्फे आयोजित करण्यात आला होता। या दिवशी इच्छुकांना श्री गुरुदेवांकडून मंत्र दीक्षा देखील प्राप्त होईल। प्राध्यापक नवनाथ लोंढे, श्रीमान साधक संगमेश कंटी यांनी अधिक माहिती दिली। मी डॉक्टर नवनाथ निवृत्ती लोंढे, उपाख्य हरिहरानंद शरण। 2025 या वर्षामध्ये पूज्य श्री गुरुदेवांचा दर्शन सोहळा श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या महापर्वावर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आज सकाळी 7 वाजता पूज्य श्री गुरुदेवांनी श्री विद्या अखंड महायोग परंपरेतील समस्त आचार्य सद्गुरूंचं पूजन केलं आणि उपस्थितांना आशीर्वाद दिले। परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी हे आधुनिक वर्तमान काळातील श्री विद्या अखंड महायोग परंपरेतील एक सर्वोच्च महायोगी सद्गुरू आहेत। श्री विद्या अखंड महायोग साधन परंपरा ही सर्वोच्च आणि सर्वात्म स्वरूप साधन परंपरा असून त्या साधन परंपरेमध्ये प्रविष्ट होणाऱ्या जिज्ञासूंना, पारमार्थिक जिज्ञासूंना परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी या निमित्ताने दीक्षा देत असतात। त्याचबरोबर आपल्या नित्याच्या प्रवचनाद्वारे पूज्य श्री गुरुदेव या परंपरेतील साधनेतील गुह्य माहिती जिज्ञासूंना देत असतात। आजच्या या गुरुपौर्णिमेच्या महापर्वाच्या निमित्ताने पूज्य श्री गुरुदेवांनी हजारोंपेक्षा जास्त जिज्ञासूंना श्री विद्या अखंड महायोगाची दीक्षा दिली। तसेच 8 ते 10 हजारापेक्षा जास्त भाविक भक्तांनी जिज्ञासूंनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पूज्य श्री गुरुदेवांचं दर्शन घेतलेलं आहे। एवढा सगळा अत्यंत भव्य दिव्य असा सोहळा श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीने आयोजित केला। 100हून अधिक स्वयंसेवकांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आणि हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। श्री गणेश गुरु शिवचिदंबरेश्वर कुलेष्ट देवताभ्यो नमः। आज व्यास गुरुपौर्णिमा 2025 10 जुलै 2025 श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेकडून आयोजित करण्यात आलेला आहे। हा दर्शन सोहळा श्री गुरुदेवांचा दर्शन सोहळा जामगुंडे लॉन्स आसरा पूल शेजारी उत्साही वातावरणामध्ये हा जो दर्शन सोहळा आहे तो चालू झालेला आहे। जवळपास 150 स्वयंसेवक साधकांनी श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या साधकांनी ह्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि असंख्य भक्तगण जवळपास 7,500 ते 8,000 भक्तगण येऊन येथे दर्शन घेऊन ह्या गुरुदेवांच्या कृपांनी अनुभव घेतलेला आहे, कृपेचा अनुभव घेतलेला आहे, आनंदित झालेले आहेत। हा एक उत्सव दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी उत्साहात वातावरणात पार पाडलेला आहे। ह्यासाठी जे स्वयंसेवकांनी आणि जे काही भक्तगणांनी सहकार्य केले त्या सगळ्यांचे मी सत्संग सभेकडून आभार मानतो।